हॅलो, साधने आणि उपकरणांच्या उपयोगावरच्या प्रशिक्षणात स्वागत आहे. या प्रशिक्षणाच्या अखेरीस तुम्ही मॅनिक्युअर व पॅडिक्युअर करताना साधने व उपकरणे प्रभावीपणे कशी वापरावी हे शिकू शकाल. Tools, equipments, machines, client chair, manicure stool, manicure table, manicure tray, manicure bowl, infrared lamp, hot plate, medium size bowl, electric manicure kit, orange wood stick, emery board, magnifying glass, cuticle pusher, cuticle clipper, nail brush, nail scissors, nail buffer, spatula, UV LED lamp. Materials: nail varnish remover, cuticle oil or cream, whitening pencil, nail varnish, cuticle remover, nail bleachers, nail strengthener, hand lotion and cream, top coat, base coat, liquid hand wash, H2O2, manicure shampoo, cotton, vegetable oil, sea salt, antiseptic solution, scrub, pack. चला आता मॅनिक्युअरिंगची साधने पाहूयात. नेल फाईल्स विविध प्रकारच्या सामुग्रीपासून बनवलेल्या असतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रिट लेव्हलमध्ये येतात. ग्रिट लेव्हल फाईलचा खडबडीतपणा किंवा सूक्ष्मपणा दर्शवते. पातळ कमकुवत नखांवर कधीही खडबडीत किंवा खरखरीत फाईल वापरू नका असा नियम आहे. नखाच्या स्थितीबद्दल खात्री नसल्यास बारीक ग्रिटने सुरुवात करा. दुहेरी बाजू असलेला एमरी बोर्ड सर्वोत्तम आहे कारण तो खूप जड नसतो. त्याला बारीक आणि खडबडीत किंवा खरखरीत बाजू असते. एमरी बोर्ड ही डिस्पोजेबल फाईल आहे परंतु ती व्यावसायिक वापरासाठी नसते, पण आजकाल काही क्लायंट्स त्यांनाच प्राधान्य देतात. नाजूक नखांसाठी क्रिस्टल फाईल सर्वोत्तम असते. त्यात सर्वात जास्त ग्रिट नंबर आहे ज्यामुळे ती खूप चांगली आहे. मजबूत जाड नखांसाठी ते खूप बारीक असू शकते. ती अधिक महाग असते परंतु बराच काळ टिकते. धातूची फाईल हा प्रकार आपण टाळला पाहिजे कारण ती नखांसाठी कठोर असते आणि तिचा नीट वापर न केल्यास नखाला इजा पोहोचू शकते. क्युटिकल नाईफला सरळ कटिंग एज असते. ते धारदार असल्याने काळजीपूर्वक वापरला गेलं पाहिजे. याचा उपयोग नेल प्लेटवरील क्युटिकल्स किंवा तयार झालेली मृत त्वचा काढण्यासाठी केला जातो. क्युटिकल निपरचा वापर नखांच्या तळाकडील अतिरिक्त क्युटिकल्स ट्रिम करण्यासाठी केला जातो. ते हँगनेल्स काढण्यासाठी देखील वापरले जातात. क्युटिकल पुशरचा वापर नखांभोवतीची क्युटिकल सैल करून मागे ढकलण्यासाठी केला जातो. नखे कापल्याने फायलिंगचा वेळ कमी होईल. पायाची नखे कापण्यासाठी मोठा क्लिपर वापरला जातो. ऑरेंज वूड स्टिक ही डिस्पोजेबल स्टिक आहे जी नखाच्या तळाभोवतीची क्युटिकल सैल करण्यासाठी किंवा मोकळ्या कडेच्या खालचा भाग स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते. कोमट पाणी आणि साबणाच्या मदतीने नखांच्या खालचा भाग आणि आजूबाजूला स्वच्छ करण्यासाठी नेल ब्रश वापरला जातो. वर चर्चा केलेल्या मॅनिक्युअर टूल्सचा वापर करून तुम्ही क्लायंटची नखे कशी सुंदर आणि आकर्षक करू शकता याचा व्हिडिओ पाहूया.
3 प्रकारचे नेल बफर वापरले जातात, ते म्हणजे शॅमो बफर, ब्लॉक बफर आणि 3 ते 4 बाजू असलेले बफर. शॅमो बफर शॅमो किंवा चामड्याने झाकलेले असते. नखांना उत्तम झळाळी देण्यासाठी बफिंग पेस्ट किंवा पावडर सोबत तो वापरला जातो. ब्लॉक बफर हा 4 बाजू असलेला ब्लॉक आहे, ज्याच्या सर्व बाजू खडबडीत किंवा खरखरीत असतात. कोरुगेटेड लाईन्स गुळगुळीत करण्यासाठी किंवा नेल प्लेटची जाडी कमी करण्यासाठी त्याचा थेट नेल प्लेटवर वापर केला जातो. 3 ते 4 बाजू असलेल्या बफरमध्ये बफरचा खडबडीत किंवा खरखरीत बाजूंचा वापर रीज काढून टाकण्यासाठी आणि नखाचा पृष्ठभाग नेल पॉलिश लावण्याच्या दृष्टीने गुळगुळीत करण्यासाठी केला जातो. बारीक बाजू नखे पॉलिश करण्यासाठी आणि नैसर्गिक चमक निर्माण करण्यासाठी वापरली जाते. नखाची दुरुस्ती करताना रेशीम उचलण्यासाठी ट्विझर वापरला जातो. मॅनिक्युअरच्या उपचाराच्या दरम्यान फिंगर बोलचा वापर उबदार साबणयुक्त पाणी आणि अँटीसेप्टिकने नखे भिजवण्यासाठी केला जातो. पेंटिंग करताना बोटांना वेगळे करण्यासाठी मॅनिक्युअर मिटन्स सहसा हँड किंवा मसाज क्रीम वापरल्यानंतर वापरतात. हात पॅराफिन मेणामध्ये बुडवले जातात आणि क्लिंग फिल्म किंवा प्लॅस्टिकने गुंडाळले जातात आणि त्यांना मिटन्समध्ये ठेवतात. पॅराफिन वॅक्स उपचारादरम्यान इलेक्ट्रिकल मिटन्स किंवा गरम ग्लोव्ज देखील त्याच उद्देशासाठी वापरले जातात. नेल ड्रायर हे एक इलेक्ट्रिक उपकरण आहे जे नेल पॉलिशला पटकन कोरडे करण्यासाठी वापरले जाते. तुम्ही ज्या भागावर उत्पादने सेट करता त्या भागाला लाईन करण्यासाठी पेपर टॉवेल्स वापरतात. मॅनिक्युअरच्या वेळी क्लायंटच्या हातांना आराम देण्यासाठी आणि हात कोरडे करण्यासाठी सुती टॉवेल वापरतात. जंतुनाशक द्रावण असलेल्या साधनांसाठी सॅनिटायझरचा वापर मॅनिक्युअरच्या दरम्यान साधने ठेवण्यासाठी केला जातो. लॅम्प लाइटिंगमुळे मॅनिक्युअरिस्टला अशा सूक्ष्म तपशिलाला ओळखणे शक्य होते, ज्यामुळे नख आणि क्युटिकलची स्थिती दर्शवली जाते. क्लायंट चेअर अशी खुर्ची आहे जिथे क्लायंट आरामात बसेल. मॅनिक्युअर स्टूल हे एक स्टूल आहे ज्यावर उपचार करताना मॅनिक्युअरिस्ट बसू शकतो. कार्य सुरळीत होण्याच्या दृष्टीने मॅनिक्युअर टेबलवर सर्व उत्पादने आणि साधने सुरळीत ठेवली जातात. मॅनिक्युअर ट्रे उत्पादने आणि साधने नेण्यासाठी वापरला जातो. आता तुम्हाला मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअर करताना वापरली जाणारी विविध साधने आणि उपकरणे माहिती आहेत. तुम्ही त्यांचा वापर करण्यास सक्षम असले पाहिजे. धन्यवाद.